खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं अमूल्य बलिदान दिलं ते आपल्या राजगुरुनगर खेड मातीचे महान सुपुत्र हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तथा भगतसिंग सुखदेव यांच्या 94वी पुण्यतिथी तथा बलिदान दिवस 23 मार्च 2025 रोजी या ठिकाणी संपन्न होतोय। या निमित्तानं जन्मभूमी राजगुरुनगर ते समाधीस्थान फिरोजपूर पंजाब या ठिकाणी राजगुरुनगर शहरातील 30 देशभक्त महिला भगिनी पुरुष बांधव या ठिकाणी आम्ही जात आहोत। मुद्दा यामध्ये हाच आहे की राजगुरूंची आता सध्या स्मारकाचं काम या ठिकाणी चालू आहे। आता जन्मखोली आपण पाहतो तर ती आता पुरातत्व विभागाच्या वतीने पाडण्यात आलेली आहे। परंतु यावर्षी आम्ही सर्वांनी एक मोठा निर्णय घेतला की आपण या पुण्यतिथीसाठी आपण प्रत्यक्ष समाधीस्थळावरती अर्थात पंजाब सतलज नदी फिरोजपूर या ठिकाणी जाण्याचा संकल्प केला। यासोबतच या ठिकाणी पंजाब हरियाणाहून दरवर्षी सुखदेव प्रेमी, शहीद सुखदेव प्रेमी किंवा शहीद भगतसिंग प्रेमी आपल्या राजगुरुनगर मध्ये इथे वाड्यावर आशीर्वाद घेण्यासाठी येतात, दर्शन घेण्यासाठी येतात। मात्र आपल्या राजगुरुनगरकर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ग्रुपने चालले, काय म्हणाल? मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, यापूर्वी देखील खरं पाहता 2006 ला देखील आम्ही त्या ठिकाणी गेलो, 2013 ला त्या ठिकाणी गेलो आणि एक देशभक्त आपल्यातले आता ते हयात नाहीत परंतु विठ्ठल पाचारणे यांनी देखील अनेक वेळेला खरं पाहता अनेक देशभक्तांना घेऊन जाण्याचे एक पवित्र महान काम केलं। आणि आता देखील ॲडव्होकेट निलेशराव आंधळे आहेत, अमरजी टाटे आहेत, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला 2 महिन्यापूर्वी की आपण मोठ्या संख्येने पुरुष बांधव महिला भगिनी या सर्वांनी जाऊन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी सतलज नदी खरं पाहता राजगुरूंच्या भगतसिंग सुखदेवांच्या बलिदानाच्या वेळेला अंत्यसंस्काराच्या वेळी कोणी नव्हतं परंतु नतमस्तक होण्यासाठी आता सर्वांनी एकत्र जावं आणि नतमस्तक व्हावं अशा प्रकारची याची मूळ संकल्पना आहे। आपण सर्व जाणार आहात, नेमके किती जण जाणार आहात? ट्रिपचा संपूर्ण प्लॅन काय आहे जरा समजून सांगा। मुळातच आपण ही क्रांतीतीर्थ जी यात्रा आहे ती क्रांतीतीर्थ यात्रा ह्याला नाव देण्याचं मुख्य कारण जर बघितलं तर आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे हुतात्मे आपल्या या जन्मभूमीतनं झाले ते शहीद राजगुरू असतील, शहीद भगतसिंग असतील, शहीद सुखदेव असतील, यांच्या सगळ्यांच्या घरी म्हणजे सुरुवात ह्या यात्रेची जी आहे हे जे ठिकाण आहे जन्मस्थान जे आहे हुतात्मा राजगुरूंचं इथनं होणार आहे। आणि इथून भगतसिंगांच्या घरी असेल, त्याच्यानंतर सुखदेवांच्या घरी असेल आणि त्यानंतर जिथं त्यांचं बलिदान झालं अशी जी भूमी आहे की जी भूमी मिळवण्यासाठी भारताने पाकिस्तानला त्या जागेच्या 3 पट जागा देऊन ती जागा आपल्या भारताच्या ताब्यात घेतली। अशा ठिकाणी म्हणजे फिरोजपूरला ही सगळी मंडळी आपण जाणार आहोत। आणि याचा मुख्य उद्देश जो आहे की एक राजगुरुनगरचा म्हणजे महाराष्ट्रातला एक क्रांतिकारक, त्याला पंजाब मधले 2 क्रांतिकारक भेटतात आणि ही जी काही क्रांतिकार्याची प्रेरणा आहे ती प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून ते देशासाठी बलिदान स्वीकारतात, देश स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वतःची आहुती देतात। हा विचार जर बघितला तर खूप मोठा विचार आहे। आपल्याला या पाठीमागच्या काळात जर बघितलं तर संत नामदेव महाराज जे आहेत ते संत नामदेव महाराजांच्या बाबतीत आपण बघितलं तर महाराष्ट्र आणि पंजाब या 2 भूमींना जोडणारा दुवा म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो। आणि अलीकडच्या काळातला जर विचार केला तर हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव हे सुद्धा महाराष्ट्र आणि पंजाब यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून आपल्याला बघायला मिळतात। तोच दुवा बघण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणावरनं पुढे जाणार आहेत। 1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर। संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा। नवीन वर्षांची नवीन सुरुवात 15 ते 60% भरघोस सूट। तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सुद्धा परवा 23 तारखेला तिथं या मुख्य कार्यक्रमाला हजर राहणार आहेत, अभिवादन कार्यक्रमाला। दिलीजी, आपण काय म्हणाल? पंजाबचे मुख्यमंत्री जे आहेत आम आदमी पक्षाचे भगवंत मान जे आहेत ते प्रतिवर्षी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि जो कोणी त्या राज्याचा मुख्यमंत्री असतो तिथला प्रोटोकॉल आहे की शहीद दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी तिथला मुख्यमंत्री हा उपस्थित राहत असतो। आणि आपण या राजगुरूंच्या भूमीतनं इथली माती आणि इथलं पावन जल जे आहे ते आणि या 3 हुतात्म्यांच्या भूमीतलं पावन जल आणि माती त्या ठिकाणी
या मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत आणि त्यांच्या हस्ते त्या समाधी स्थळावर आपण सुद्धा सगळ्या महिलांसोबत जाणार आहात. नेमकं आपल्या काय भावना आहेत, कुठे कुठे जाणार आहात? खेडवरून आम्ही क्रांतिकारकांच्या भूमीस नतमस्तक झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी वाघा बॉर्डर असेल, त्यानंतर दिल्ली संसद भवन आणि राष्ट्रपती भवन, त्यानंतर जालियनवाला बाग, तसेच सुवर्ण मंदिर आणि त्यानंतर आग्रा या ठिकाणी भेट देणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही राजगुरुनगरला येणार आहोत. परंतु या ठिकाणी या क्रांतीतीर्थ यात्रेमध्ये एवढा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहता ह्या सर्व महिला प्रत्येकाच्या कामामध्ये अग्रेसर आहेत. मात्र त्यांचं देशप्रेम जागृत करण्यासाठी महाराष्ट्रातून पंजाब या ठिकाणी चाललेले आहेत की बाबा त्या ठिकाणी कशा पद्धतीने शहीद दिन साजरा केला जातो. आता स्वप्न पाहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही. VTP भाग्यस्थान तब्बल 2 एकरांवर आम्ही वसवलंय तुमच्या स्वप्नांचं गाव, जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर, DY पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ. यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज. तर एकदा आमच्याकडे या तर खरं. आमचा संपर्क 7090029393.